आमदार बच्चू कडू यांनी त्यांची पत्नी अध्यक्ष असलेल्या सत्यशोधक बहुउद्देशीय संस्थेला शिवभोजन केंद्र सुरू करण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना शिफारस पत्र दिलं होतं। हे नियमबाह्य असल्याचा आरोप भाजप नेते गोपाल तिरमारे यांनी केला आहे। आमदार कडू यांचे विधानसभा सदस्यत्व रद्द करण्याची मागणी त्यांनी पत्र परिषदेत केली आहे। महाविकास आघाडी सरकारमध्ये राज्यमंत्री असताना आमदार बच्चू कडू यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना शिफारस पत्र देऊन स्वतःची पत्नी नयना कडू आणि मेहुणे राहुल माला हे सचिव असणाऱ्या संस्थेला शिवभोजन केंद्र सुरू करण्याकरिता त्या ठिकाणी शिफारस पत्र दिलेलं होतं आणि त्यानुसार चांदूर बाजार येथे शिवभोजन केंद्र सुरूसुद्धा करण्यात आलेले होते। परंतु ते अतिक्रमणच्या जागेमध्ये शिवभोजन केंद्र चालवून त्यांनी शासनाची फार मोठी दिशाभूल करून शासनाचं अनुदान त्या ठिकाणी लाटलं आणि आपल्या पदाचा दुरुपयोग करून आमदारकीचा दुरुपयोग करून शासनाच्या अधिकाऱ्यांवर दबाव टाकून ते शिवभोजन केंद्र बेकायदेशीररित्या मंजूर करून ते चालवलं। म्हणून मी आमदार बच्चू कडू यांचे सदस्यत्व रद्द करण्याकरिता राहुलजी नार्वेकर विधानसभा अध्यक्ष यांच्याकडे मागणी केलेली आहे की त्यांचं सदस्यत्व रद्द करण्यात यावं आणि ज्या अधिकाऱ्यांनी त्या शासनाचं अनुदान लाटण्याकरिता शिवभोजन केंद्र नियमबाह्य चालवण्याकरिता आमदार बच्चू कडू यांच्या संस्थेला मदत केली त्यांच्यावर सुद्धा कायदेशीर कारवाई करण्याकरिता मी या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांना मागणी केलेली आहे। त्यानुसार ही माझी भूमिका आहे।